नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 11 डिसेंबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. हेमंत ऋतू आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी आहे. नक्षत्र रेवती आहे. योग वरी आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:59 पासून ते 12:20 पर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:56 पासून ते 12:44 पर्यंतचा असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:20 पासून ते 1:40 पर्यंत आणि यमगंड काळ सकाळी 8:18 पासून ते 9:39 पर्यंतचा असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मीन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. दुपारी 11:48 नंतर हा चंद्र मेष राशीमध्ये भ्रमण करेल आणि शुक्राबरोबर केंद्रयोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या वेळेसना चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:48 नंतर हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे आणि दशमातील शुक्राशी केंद्रयोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं दुपारनंतरच्या कालावधीमध्ये हाती घ्या. ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमचा आत्मविश्वास, तुमच्यातली ऊर्जा आणि सकारात्मक तुमचा एकंदरीत दृष्टिकोन दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:48 नंतर हा चंद्र तुमच्या व्यय स्थानात भ्रमण करेल आणि भाग्यातल्या शुक्राशी केंद्रयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. महत्त्वपूर्ण कामं दुपारच्या आधी जर का तुम्ही केली तर ती पूर्ण होताना दिसतील. काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये फिरणं वगैरे जास्त होईल. दगदग थोडी जास्त होईल. थोडासा स्ट्रेस येऊ शकेल. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या दशम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:48 नंतर हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल आणि अष्टमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडून येऊ शकतील. याचप्रमाणे आजच्या दिवशी काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. मात्र थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:48 नंतर हा चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करेल आणि सप्तमातल्या शुक्राबरोबर केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ शकता. सहजपणे पूर्ण होताना दिसेल. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये फिरणं वगैरे जास्त होईल. तुमचा मूडसुद्धा खूप चांगला दिसून येईल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. वैवाहिक जोडीदारावर थोड्या प्रमाणात ताण निर्माण होतील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:48 नंतर हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि षष्ठातल्या शुक्राबरोबर केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोक्यावर पडू शकतील.
याचप्रमाणे कुठल्याही महत्त्वपूर्ण कामं दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये करू नका. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये अचानक तुमचा जो मूड आहे, तो पूर्णपणे सकारात्मक झाल्याची अनुभूती होईल. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेव्हल जबरदस्त दिसून येईल. फिरणं वगैरे होईल, महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घ्याल आणि ती पूर्णसुद्धा होताना दिसतील. दुपारनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:48 नंतर हा चंद्र 8व्या स्थानात भ्रमण करेल आणि पंचमातल्या शुक्राशी केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. तुमच्या दोघांमधली हार्मनी चांगली दिसून येईल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात दुपारनंतरच्या कालावधीमध्ये अजिबात करू नका. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर थोडेफार त्रास दिसून येतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:48 नंतर हा चंद्र तुमच्या सप्तमात भ्रमण करेल. चतुर्थातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. ती पूर्ण होताना थोडेसे त्रास होऊन दिसून येते. आरोग्याकडे सुद्धा थोडं लक्ष द्या. दुपारनंतरचा कालावधी मात्र शुभफलदायी राहील. तुमच्यामधला मूड खूप चांगला दिसून येईल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. घरातल्या व्यक्तींच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:48 नंतर हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल आणि तृतीयातल्या शुक्राबरोबर केंद्र करेल. दुपारपर्यंतचा कालावधी तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. महत्त्वपूर्ण कामं तुमची पूर्ण होताना दिसेल. भाग्याची साथ सुद्धा चांगली लाभेल. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं तुमची मानसिकता बदलेल. कामं पूर्ण होताना कठीण बसेल. थोडासा स्ट्रेस जाणवेल. महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका दुपारनंतरच्या कालावधीमध्ये. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदारावर सुद्धा थोडेसे नातेसंबंध ताणल्यासारखे जाणवतील. यानंतरची जी रास आहे, ती आहे धनुरास. धनुराशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:48 नंतर हा चंद्र तुमच्या पंचमात भ्रमण करेल आणि द्वितीयातील शुक्राबरोबर केंद्र करेल. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि कामं पूर्णसुद्धा होताना दिसतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. थोडंसं तुमचे जे खर्च आहेत त्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे मकर रास. मकर राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:48 नंतर हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल आणि तुमच्याच राशीतल्या शुक्राबरोबर केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामंसुद्धा पूर्ण होतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडासा आराम करणं पसंत कराल. तो आरामसुद्धा मिळेल. घरातल्या व्यक्तींबरोबर छोटे मोठे खटके उडू शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:48 नंतर हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल आणि वेळातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची होऊ शकेल. दुपारनंतरच्या कालावधीत तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं हाती घ्या, मात्र महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे मीन रास. मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:48 नंतर हा चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल आणि लाभातल्या शुक्राबरोबर केंद्र करेल. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेव्हल आजच्या दिवशी उत्तम प्रकारे दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती सुद्धा पूर्ण होताना दिसतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनपेक्षित अनावश्यक खर्च जास्त प्रमाणात होऊ शकते. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील.
तर मित्रांनो, हे होतं दिनांक 11 डिसेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.